नमस्कार, मी विकास लावंडे. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज एका महत्त्वाच्या घडामोडीवर बोलायला आलोय, ती म्हणजे काल 2 मार्च 2024 गाजला महाराष्ट्र तो बारामतीच्या कार्यक्रमामुळे आणि पुणे जिल्ह्यातील छत्रपती संभाजी महाराजांचं जे काय नवीन तिथे सुधारणा व्हायच्या त्या कार्यक्रमाच्या भूमिपूजनाच्या प्रसंगाने हे 2 प्रसंग महाराष्ट्रात काल गाजले आणि सर्वत्र त्याची चर्चाही झाली. काय कार्यक्रम होते दोन्ही? बारामती जो कार्यक्रम पहिला झाला तो होता नरेंद्र मोदींच्या नावाने झालेला नमो महारोजगार मेळावा. खरं तर हा नाव घेतल्यानंतर असं वाटतं की नमो खरं बेरोजगार मेळावा घ्यायला पाहिजे होता. कारण एका बाजूला सरकार जे काय जाहिराती करतं आणि रोजगार आता आहेतच सगळ्यांना असं सांगतं, त्यावेळेस रोजगार मेळावा पुन्हा नमो यांच्या नावाने घेण्याचं राज्य सरकारला का वाटलं असेल, हा प्रश्न माझ्या मनामध्ये पडला. बरं असो, या नमो महारोजगार मेळाव्यामध्ये हा शासकीय कार्यक्रम राज्य सरकारच्या खर्चाने आयोजित केलेला कार्यक्रम 2 दिवसाचा, 2 मार्च आणि आज 3 मार्च या 2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या म्हणजे पुणे विभागातल्या बेरोजगारांनी त्या ठिकाणी येऊन आपली नाव नोंदणी करायची आणि तिथे जे काही वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉल लागलेले होते तिथे त्यांना रोजगार मिळेल अशी जाहिरात आधी केली गेली होती, तसं स्वप्न दाखवलं गेलं होतं. परंतु तो कार्यक्रम नमो महारोजगार मेळावा जो ठरला तो राजकीयच मेळावा ठरला, रोजगार मेळावा ठरलाच नाही. याचं कारण असं, तिथे ज्या पद्धतीने स्वप्न दाखवलं होतं आधी सांगितलं होतं की 43,000 लोकांना रोजगार आम्ही देणार आहोत. प्रत्यक्षात तिथे तसं काही झालं नाही. तिथे ज्या कंपन्या येणार होत्या तिथल्या कंपन्याही बऱ्याच आल्या नाही. असं लक्षात आलं आज मी माहिती घेतल्यावर, एका मोठ्या प्लेसमेंट एजन्सी मार्फत तो कार्यक्रम घेतला गेला होता. एका प्लेसमेंट एजन्सी मार्फत तुम्ही हा कार्यक्रम घेता आणि तिथे तरुणांची रोजगार मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जी काही स्वप्न होती ती मारता, त्याची चेष्टा करता तुम्ही. हा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतल्यानंतर ज्या कंपन्या येणं अपेक्षित होत्या त्या कंपन्या तिथं आल्या नाही. काहीतरी 20-25च कंपन्या आल्या अशी माहिती मिळते आणि त्या सुद्धा जे काही लोकांना घेणार होते ते ट्रेनी म्हणून घेणार होत्या, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेणार होत्या. तिथे कोणालाही परमनंट रोजगार मिळणार नव्हता. शुद्ध फसवणूक तिथं त्या ठिकाणी उच्च शिक्षित मुलं मुली त्या ठिकाणी जे आले होते त्यांची केली गेली होती. पदवीधारक आले होते. या सगळ्या बेरोजगार तरुणींचा त्या ठिकाणी स्वप्न दाखवली आणि ती स्वप्न फेल ठरली. प्रत्यक्षात मध्ये सरकारने त्यांच्या तोंडाला पानं पुसली. हा राजकीय कार्यक्रम राज्याचे अर्धे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घडवून आणला होता आणि त्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसरे अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आले होते. बाकीचे काही मंत्रिमंडळ होते, काही आमदार होते. वास्तविक प्रोटोकॉलनुसार शासकीय कार्यक्रमामध्ये स्थानिक खासदार आणि स्थानिक राज्यसभेचे खासदार असतील, लोकसभेचे खासदार असतील, आमदार असतील, ते कुठल्याही पक्षाचे असत त्यांना प्रोटोकॉलनुसार बोलवावं लागतं. परंतु अजितदादांनी त्यांना त्यांचा राजकीय कार्यक्रम त्यांच्या पद्धतीने घेता यावा म्हणून पवार साहेबांना टाळण्याचा प्रयत्न केला. पवार साहेबांना कार्यक्रम पत्रिकेत नाव न टाकता त्यांना निमंत्रणच दिलं नाही. पवार साहेबांनी सुद्धा एक कसलेल्या पैलवानासारखं डाव टाकला यांच्यावर. यांना कळलाच नाही तो डाव. पवार साहेबांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना गोविंद बागेत जेवणाचं निमंत्रण दिलं. शिवाय तो कार्यक्रम जो नमो महारोजगार मेळावा होणार होता तो पवार साहेबांनी अनेक वर्षापूर्वी स्थापन केलेल्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात होणार होता, ज्या विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष खुद्द स्वतः शरद पवार साहेब आहेत. मग तिथला चहा पाणी करून गोविंद बागेत जेवायला यावं असं पवार साहेबांनी 4 दिवस आधीच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं, कळवलं. परंतु काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जेवलेच नाहीत. चक्क त्यांनी पवार साहेबांना असं कळवलं होतं की व्यस्त कार्यक्रमांमुळे, पूर्वनियोजित पुढचे अनेक कार्यक्रम असल्यामुळे आम्ही आपला जेवणाचा कार्यक्रम स्वीकारू शकत नाही, आम्ही येऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ काल ते जेवले नसणार असं माझं निरीक्षण आहे. कारण ज्या अर्थी पवार साहेबांनी त्यांना जेवायला बोलवलं होतं गोविंद बागेत तिथे आणि ते जेवायला येणार नाहीत, याचा अर्थ पुढच्या व्यस्त कार्यक्रमात ते कुठेच जेवले नसतील. काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री खरंच उपाशी राहिले असतील असं मला वाटतंय. असो, जेवले नसतील तरी त्यांनी राजकीय मात्र त्या ठिकाणी कार्यक्रम करण्याचा जो काही प्रयत्न केला, अजितदादांना पुढची आता येणारी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे असल्यामुळे एक निवडणुकीच्या तोंडावर असा कार्यक्रम, आता 4 दिवसांनी लोकसभेची आचारसंहिता लागेल
आचारसंहिता काही दिवस लागण्याच्या आधी हा फार्स केला. कॉलेजमधले तरुण मुलं मुली बोलवली आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षात शरद पवार साहेब येणार असं त्यांनी स्वतः कळवलं आणि पवार साहेब त्या कार्यक्रमाला व्यासपीठावर येताच प्रचंड टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्या वाजल्या, घोषणा झाल्या. नंतर पुन्हा एकदा पवार साहेब जेव्हा भाषणाला आणि सत्काराला उठले त्याही वेळेस पुन्हा शिट्ट्या आणि टाळ्या वाजल्या आणि समोरच्या जनसमुदायाने पवार साहेबांना जो काय प्रतिसाद दिला, ज्या पद्धतीने तो आवाज, शिट्ट्या, गोंधळ म्हणजे एकदम उत्स्फूर्तपणे आवाज दिला, त्यातनं महाराष्ट्राला एक संदेश गेला, भारतालाही संदेश गेला देशातल्या, की ही बारामती आणि हे बारामती लोकसभा असेल किंवा पुणे विभाग असेल, तिथे जे आलेले मुलं मुली बेरोजगार होती, या सर्वांनी या राजकीय हवा कोणाकडे आहे सध्या हे दाखवून दिलं. शरद पवार साहेबांना जेवढ्या शिट्ट्या आणि टाळ्या वाजल्या तेवढ्या मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना वाजल्या नाहीत. त्यांचं ज्या पद्धतीने पवार साहेबांना उत्स्फूर्तपणे खालच्या पब्लिकने, सगळी तरुण पिढी होती, तिथं कोणी ज्येष्ठ नागरिक नव्हते, सगळी तरुणाई होती आणि त्या सर्वांनी जो प्रतिसाद पवार साहेबांना दिला तो अचंबित करणारा होता आणि त्यातनं जो काही मेसेज महाराष्ट्राला जायचा तो गेला. हा महाराष्ट्र, ही बारामती लोकसभा आणि बारामती कोणाची आहे त्याच्यातनं दिसलेला आहे. कारण ज्या कंपन्या त्या ठिकाणी बोलवल्या होत्या MIDCतल्या, बारामती जी MIDC जी आहे ही पवार साहेबांनी स्वतः स्थापन केलेली आहे. तिथे ज्या काही कंपन्या आलेल्या आहेत त्या पवार साहेबांनी त्या ठिकाणी आणलेल्या आहेत. त्याच कंपन्या त्या ठिकाणी बोलवलेल्या होत्या आणि ज्या ठिकाणी कार्यक्रम घेतला ती सुद्धा पवार साहेबांची संस्था होती. आणि मग अशा पद्धतीनं पवार साहेबांना टाळायचं, अजितदादांनी जो कृतज्ञपणा दाखवला तो पब्लिकला आवडला नाही. पवार साहेबांना टाळण्याचा जो केविलवाना प्रयत्न केला, हे गावगाड्यात सुद्धा अजितदादा चालत नाही असं. गावगाड्यात सुद्धा लोक इलेक्शन विसरून पुन्हा एकत्र येतात. सार्वजनिक कार्यक्रमामध्ये, ग्रामपंचायतीच्या कार्यक्रमाला सुद्धा लोक एकत्र येतात. इथे तुम्ही राज्य सरकारचा कार्यक्रम असताना तुम्हाला भीती वाटली पवार साहेबांची, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भीती वाटली, मुख्यमंत्र्यांना भीती वाटली. का तुम्ही पवार साहेबांचं जेवणाचं आमंत्रण टाळलं? कसली भीती वाटली तुम्हाला? का लाज वाटली तुम्हाला जायची तिकडे जेवायला? तुम्हाला काय वाटलं? का नाकारलं? खरं कारण कळेल का? कधीतरी ते सांगा महाराष्ट्राला की पवार साहेबांचं जेवणाचं आमंत्रण आम्ही का नाकारलं, कुठली भीती वाटली होती? खरं तर एकनाथ शिंदे सांगतील कधीतरी, कारण याच्यात एक दिसतंय की एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मध्ये तिघांच्यात सारखं अंतर नाहीये एवढं नक्की दिसतंय. अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात जास्त अंतर आहे दोघांच्यात, हे बऱ्याचदा वारंवार लक्षात आलेले आपल्याला. आणि फडणवीस मात्र या दोघांचा आनंद घेतायत, दोघांना खेळून मजा घेतायत. त्या राजकीय कार्यक्रमातून, नमो महारोजगार मेळाव्यातून कोणालाही नोकऱ्या परमनंट मिळणार नाहीत. जे काय थोड्याफार 1500 लोकांना जे काय ट्रेनिंग म्हणून घेतलं असेल त्यांना सुद्धा लोकसभेच्या इलेक्शन संपल्यानंतर पुन्हा त्यांचं काय झालेलं असेल ह्याची आपण त्यावेळेस चर्चा होईलच केली तरी मीडियातले लोक ते शोधून काढतील कदाचित. प्रत्यक्षात त्या ठिकाणी हा कार्यक्रम पवार साहेबांच्यामुळे गाजला. पवार साहेब त्या कार्यक्रमाला हजर राहिले. पवार साहेबांनी जे काही मनोगत व्यक्त केलं, पवार साहेबांनी भाषणात स्पष्ट सांगितलं सरकारला की रोजगार या विषयावर आम्ही सरकारच्या बरोबर आहोत. तुम्ही जर तरुणाईला रोजगार देणार असाल तर आम्ही आणि आमचा पक्ष तुमच्या सोबत राहील सरकारच्या, असं पवार साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं. पवार साहेब एक प्रगल्भ राजकीय व्यक्तिमत्व आहे व यशवंतराव चव्हाणांनी किंवा गांधी नेहरूंनी जो राजकीय सुसंस्कृतपणा या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये घालून दिलेला आहे तो सुसंस्कृतपणा जोपासण्याचं काम पवार साहेब करतायत आणि त्या पद्धतीने ते जोपासलं काल त्यांनी. परंतु हे तिघजण बेचैन झाले. पवार साहेबांना ज्या शिट्ट्या आणि टाळ्या वाजल्या त्या ऐकून पाहून यांचे चेहरे बघण्यासारखे होते आणि यांचा सगळा जो काय कार्यक्रम होता अजितदादांना ज्या पद्धतीने घ्यायचा होता त्यांचं सगळं पाणी फिरलं त्याच्यावर. जणू काय पवार साहेबांनी तो कार्यक्रम हायजॅक केला अशी परिस्थिती त्या ठिकाणी दिसली, असं विश्लेषणही बऱ्याच जणांनी केलेलं आहे. नंतर तो कार्यक्रम संपला. दुसरा कार्यक्रम स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची तुळापूर आणि वढू या दोन ठिकाणी जे काही तिथलं स्मारक आहे, तिथं नदीमध्ये आहेत, वढू आणि तुळापूरच्या मध्यभागी भीमा नदी आहे, त्या नदीवर पूल बांधायचा आणि दोन्ही बाजूला त्या ठिकाणी या दोन्ही स्मारकावर त्या ठिकाणी काही सुशोभित करायचं असेल किंवा तिथलं जे काही प्रोजेक्ट तयार केलेला आहे तो त्याच्यावर काही पैसे राज्य सरकारने, महाविकास आघाडीचं सरकार असताना, म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते, खासदार या ठिकाणी स्थानिक डॉक्टर अमोल कोल्हे होते आणि स्थानिक आमदार अशोक पवार होते. अशोक पवार आणि डॉक्टर अमोल कोल्हे या दोघांनी त्यांच्या मतदारसंघात हे स्मारक असल्यामुळे अजितदादाकडे आणि मुख्यमंत्र्याकडे त्यावेळेस आग्रह धरला
आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं तिथं जीर्णोद्धार व्हावा, तिथं नवीन आणखी काही गोष्टी व्हाव्यात, तो पूल व्हावा, ह्या सगळ्या गोष्टीचा जो काय प्रोजेक्ट तयार केला, त्या ठिकाणी जे काय तिथं आता आणखी नवीन गोष्टी होणार आहेत यासाठी बजेटमध्ये तरतूद करून घेतली. त्याचा प्रोजेक्ट जो काय तो सुद्धा डॉक्टर अमोल कोल्हे आणि अशोक पवार यांनी केलेला आहे. त्यासाठी अजितदादा पवारांची मदत त्यावेळेस मिळालेली आहे, नाही असं नाही. पण अजितदादा आता खोटं बोलतायत. महाविकास आघाडीने जो मंजूर केलेला प्रस्ताव आहे जो छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा, तो आता अजितदादा सांगायला धाडस करत नाही. ते म्हणतात मी स्पष्ट बोलतो आणि खरं बोलतो, पण या बाबतीत किंवा आणखी बऱ्याच बाबतीमध्ये ते खोटं बोलतायत. काल त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचं जे काय महाराष्ट्रात आणि देशामध्ये 157 देशामध्ये मालिकेच्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी या मालिकेच्या माध्यमातून खरा इतिहास जनतेसमोर आणण्याचं, जगासमोर आणण्याचं काम अतिशय मोठ्या कष्टाने खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलेलं आहे. ते न भूतो न भविष्यती आहे. कारण याच्या आधी छत्रपती संभाजी महाराजांच्या अनेक गोष्टी, अनेक पैलू लोकांना माहीत नव्हते. लांब कशाला, अनाजी पंत नावाचं जे व्यक्तिमत्व होतं छत्रपती संभाजी महाराजांना त्रास देणारं, त्यांचा छळ करणारं, त्या अनाजी पंताची ओळख सुद्धा डॉक्टर अमोल कोल्ह्यांची स्वराज्य रक्षक संभाजी मालिका जर कदाचित आली नसती तर अनाजी पंत या देशाला, जनतेला, महाराष्ट्राला, जगाला कळला नसता. त्याचे कारनामे कळले नसते. हत्तीच्या पायाखाली दिला गेला. हे अनाजी पंत आता सुद्धा आधुनिक पद्धतीचा आहेच, या महाराष्ट्रामध्ये काम करतोय. हा अनाजी पंताचा इतिहास, क्रूर इतिहास, ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना त्रास दिला, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते, हे ठसठशीतपणे त्या मालिकेतल्या माध्यमातून जगासमोर आलं. जो इतिहास पुढे आणला, घरोघरी पोहोचवला, याचं श्रेय डॉक्टर अमोल कोल्हेंना देण्याचं कंजूसपणा, कृतज्ञपणा त्या ठिकाणी हे मुख्यमंत्री आणि दोन्ही अर्धे अर्धे उपमुख्यमंत्री काल करत होते. डॉक्टर अमोल कोल्हेंना बोलायची सुद्धा संधी दिली नाही. स्थानिक आमदार अशोक पवार यांनाही बोलायची संधी दिली नाही. डॉक्टर अमोल कोल्हेंना अगदी 12 तास आधी निमंत्रण येतं कार्यक्रमाचं. कार्यक्रमाच्या 12 तास आधी तुम्ही त्यांना निमंत्रण देता. याचा अर्थ काय की श्रेय छत्रपती संभाजी महाराजांचा तो कार्यक्रम तुम्ही राजकीय पैशाने, शासनाच्या पैशाने, शासनाच्या त्या ठिकाणी कार्यक्रम असताना स्थानिक आमदार खासदारांना तुम्ही डावलता की ज्यांच्यामुळे तो प्रोजेक्ट त्या ठिकाणी आणला गेला होता महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये, ज्याचा जीर्णोद्धार करायचं ठरलं, मंजुरी त्या काळातच झालेली आहे, पैसे सुद्धा तरतूद त्याच काळात झालेली आहे. पण अजितदादा तुम्ही राजकारण करता, हे अतिशय संकुचितपणाचं राजकारण आहे. अशा पद्धतीचं राजकारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कदाचित चालत असेल, महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद याच्या ठिकाणी चालत असेल, पण राज्य सरकार, अजितदादा तुम्ही यशवंतराव चव्हाणांचा फोटो हल्ली वापरताय. यशवंतराव चव्हाणांना हे पटेल का हो दादा? जरा स्वतःच्या मनाला विचारून बघा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तुम्ही आहात, छत्रपती संभाजीराजांचं नाव घेता, शिवाजी महाराजांचं तुम्ही नाव घेता, तुम्हाला हे पटतं का? तुम्ही मान्य करा. इतक्या कोत्या मनाचे का तुम्ही आहात? त्यामुळे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलेलं काम, अशोक पवारांनी केलेलं काम हे स्थानिक परिसरातल्या मतदारसंघातल्या लोकांना नक्की माहिती आहे. कारण याच्या आधी तिथे जे खासदार होते 15 वर्ष, त्या काळात ते झालं नाही. कधी खासदारांनी बोलले नाही. आढळराव पाटील तिथे खासदार होते, शिवाजीराव आढळराव पाटील, त्यांनी नाही कधी हा मुद्दा घेतलेला. 5 वर्ष देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं 2014 ते 19, त्या काळात पण ही मंजुरी नाही झालेली. त्याच्या संदर्भात ब्रशब्द कधी काढला गेलेला नाही. पण अशोक पवारांनी, डॉक्टर अमोल कोल्हेंनी महाविकास आघाडीचं सरकार तयार झालं, जो पाठपुरावा केला आणि मंजुरी मिळून आणली, त्याचं श्रेय त्यांना थोडं सुद्धा द्यायला तुम्ही तयार नाही. परंतु स्थानिक जनतेला, स्थानिक लोकांना नक्की माहिती आहे. राजकीय इव्हेंट तुम्ही करून त्या ठिकाणी जे काय कृतज्ञपणा दाखवण्याचा प्रयत्न केला, मनाचा कोतेपणा दाखवला, संकुचितपणा दाखवला, हे महाराष्ट्राला आवडलेलं नाही. सरकारच्या पैशाने तुम्ही स्वतःची जाहिरात करता, सरकारच्या पैशाने तुम्ही राजकीय कार्यक्रम करता, मग ते शासन आपल्या दारी असो किंवा उद्घाटन भूमिपूजन असो किंवा नमो महारोजगार मेळावा असो, जे जे कुठले शासकीय पैशाने तुम्ही कार्यक्रम घेताय, राजकीय इव्हेंट करताय, हे लोकांना कळतात. लोक इतकी पण काही वेळी नाहीयेत. लोकांना तुम्ही गृहीत धरू नका. 2024च्या निवडणुकीच्या अनुषंगाने लोकसभेला महाराष्ट्रामध्ये अद्यापपर्यंत भारतीय जनता पार्टीला एकही उमेदवार जाहीर करता आलेला नाही. बाकी देशातले 195 खासदारांच्या त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर केल्या भाजपाने, पण महाराष्ट्रात एकही नाव अजूनपर्यंत तुम्ही डिक्लेअर केलं नाही, करू शकला नाही. महाराष्ट्रात महायुतीचे अजूनपर्यंत एकही उमेदवार जाहीर झाले नाही. याचा अर्थ महायुतीमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा देवेंद्र फडणवीसांची भाजप असेल, यांच्यात फार काय सगळं चांगलं आलबेल आहे हे काही त्या ठिकाणी अजूनपर्यंत दिसून येत नाही. चित्र
लोकसभा इलेक्शनमध्ये 2024च्या निश्चितपणाने चांगलं असेल, सकारात्मक असेल अशी अपेक्षा ठेवूया आणि हुकुमशाही करणारं, मनमानी करणारं भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांचं सरकार केंद्रातलं हटवण्याचा निश्चय निश्चितपणे जनतेने केलेला आहे. कारण जो काय अतिरेक चाललाय हुकुमशाहीचा, दडपशाहीचा, तो त्या ठिकाणी लोकांनी ओळखलेला आहे. मनमानी चाललेली आहे, जाहिरातीच्या नावाखाली पैशाची जी उधळपट्टी चाललेली आहे ती सुद्धा जनतेने ओळखलेली आहे. तुमचं आता तुम्ही काहीही करा, घोडा मैदान जवळ आहे. तुम्हाला लोक तुमची जागा निश्चितपणाने निवडणुकीत दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, एवढं मला प्रामाणिकपणे या ठिकाणी वाटतंय आणि मी ते निरीक्षण आपल्यासमोर नोंदवले. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल, मी मांडलेली मतं जर आपल्याला आवडली असतील तर सत्याग्रही हा चॅनल आपण सबस्क्राईब करावा, हा व्हिडिओ इतरांना पाठवावा आणि या महारोजगार मेळावा आणि संभाजी महाराजांच्या या कार्यक्रमाच्या दोन्हीच्या अनुषंगाने माहिती जास्तीत जास्त लोकांच्या वस्तुस्थिती पोहोचवण्यासाठी आपण आपली मदत करावी. आपल्याला वाटलेलं जे काय मत आहे ते कॉमेंटमध्ये व्यक्त करावे, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतो.